नमस्कार. मी डॉक्टर तन्मय दांडेकर, आयुर्वेद आणि पंचकर्म तज्ज्ञ. आपलं नालासोपारा मेडिकल असोसिएशनच्या आरोग्य दीक्षा या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतोय. आज जागतिक क्षयरोग दिन, वर्ल्ड ट्युबरक्युलोसिस डे. वसई विरारमधल्या नामवंत अशा छातीतज्ञांकडनं आपण ट्युबरक्युलोसिस म्हणजे क्षयरोगाबद्दल अधिक माहिती घेणार आहोत. क्षयरोग कसा होतो, त्याची लक्षणं कोणती आहेत, त्याचा प्रसार कसा होतो आणि त्याचे रोखण्यासाठीचे उपाय याबद्दल हे तज्ज्ञ आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहे. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर संजय सापडले, शहर क्षयरोग अधिकारी, वसई विरार शहर महानगरपालिका. आज 24 मार्च जागतिक क्षयरोग दिन हा आपल्या पालिकेमध्ये आपण साजरा करीत आहोत आणि त्या अंतर्गत आपल्याला काही माहिती उपलब्ध करून द्यावी आणि आपण या क्षयमुक्तीकडे वळावं यासाठी आपल्याला नम्र विनंती. तरी आपल्या जिल्ह्यात वसई विरार महानगरपालिकेअंतर्गत 21 नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. त्यामार्फत आपण शहर क्षयरोग कार्यक्रम हा राबवतो. त्यात आपल्याकडे 2 मोठे हॉस्पिटल्स आहेत, तुळींज आणि DM पेटे. इथेही आपण क्षयरोग पेशंट्स ट्रीट केले जातात. आपल्याकडे अत्याधुनिक तपासणी यंत्रणा म्हणजेच CBNAT मशीन, TrueNAT मशीन आपल्या महानगरपालिकेअंतर्गत आहेत. आपल्याकडे थुंकी तपासणी केंद्र 16 केंद्रे आपल्या महानगरपालिकेअंतर्गत आपण चालवत आहोत. आपल्याला पुढे या सगळ्या सुविधा परत निक्षयमधून भेटणारे TBचे सगळे औषधी हे मोफत प्रत्येक रुग्णांना भेटतात. आपण आपली माहिती निक्षय या ॲपमध्ये नेहमी जमा करत असतो आणि त्या माहितीनुसार आपण क्षयरुग्ण कुठल्या आजाराने त्रस्त आहे, त्याच्यात पल्मनरी TB, एक्स्ट्रा पल्मनरी TB किंवा त्याला MDR TB किंवा XDR TB हे आहेत का, त्यांचं तपासणी आपण आपल्या इथे मोफत करून त्यांना औषधं देखील मोफत पुरवली जातात. आपल्याकडे वसई विरार अंतर्गत 2021 दरम्यान 3800 TBचे रुग्ण सापडले. त्यांच्यापैकी आपल्याकडे डेथ रेट हा 5% होता. त्यात MDRचे 564 रुग्ण सापडले. आपल्याकडे आजच्या तारखेपर्यंत 1464 रुग्ण हे औषधांवरती आहेत आणि बाकीचे रुग्ण जे आहेत ते औषधं घेऊन ठीक झालेले आहेत. तरी मी आपणास आव्हान करू इच्छितो, पंतप्रधान मोदी यांच्या मार्फत एंड TB हा कार्यक्रम 2025. नमस्कार, मी डॉक्टर शिवप्रसाद शिंदे. मी चेस्ट फिजिशियन आहे वसईमध्ये. आज जागतिक क्षयरोग दिन आहे, त्यानिमित्ताने आपण थोडंसं क्षयरोगाबद्दल म्हणजे ट्युबरक्युलोसिसबद्दल जाणून घेऊया. सर्वात प्रथम तर ट्युबरक्युलोसिस म्हणजे क्षयरोगाबद्दल जी भीती आहे त्याबद्दल आपण बोलूया. क्षयरोग म्हटलं की पेशंटला निदान झालं की त्या पेशंटला भीती वाटते, मलाच हा आजार का झाला असे प्रश्न पडतात. तर हा आजार बाकी सर्वसाधारण आजारांप्रमाणे बॅक्टेरियामुळे होणारा आजार आहे. बॅक्टेरियाचं कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर म्हणजे कुठल्याही क्षयरोग बाधित रुग्णाच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर जर रुग्णाने खोकताना, शिंकताना मास्क किंवा रुमालचा वापर नाही केला तर बॅक्टेरिया हवेमध्ये पसरतो आणि क्लोज कॉन्टॅक्टमध्ये असणाऱ्या लोकांना तो इन्फेक्ट करण्याची शक्यता जास्त असते. त्यासोबत जर आपल्याला काही व्यसनं असतील, उदाहरणार्थ स्मोकिंग आहे, तंबाखू आहे, दारूचं व्यसन आहे, अशामुळे प्रतिकार क्षमता कमी असते. प्लस वयोवृद्ध लोक झाले, 60च्या वरचे लोक असतील, ज्यांच्यामध्ये अनकंट्रोल डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, किडनीचे आजार, लिव्हरचे आजार, अशा रुग्णांमध्ये क्षयरोग होण्याचं प्रमाण जास्त असतं. तर त्यामुळे या आजाराबद्दल घाबरण्याची गरज नाही. हा बॅक्टेरियामुळे होणारा आजार आहे आणि याच्यावर ट्रीटमेंट सुद्धा अवेलेबल आहे आणि ती सुद्धा गव्हर्नमेंटमध्ये फ्रीमध्ये मोफत अवेलेबल आहे. दुसरं गोष्ट, क्षयरोगाचे जे सध्या प्रकार आहेत, आता काही वर्षांपासून क्षयरोगाच्या बॅक्टेरियामध्ये थोडेसे म्युटेशन झाल्यामुळे ड्रग रेझिस्टंट TBचं प्रमाण सुद्धा वाढीला लागलेलं आहे. एक तर सर्वसाधारण TB म्हणजे ड्रग सेन्सिटिव्ह TB, ज्यावर फर्स्ट लाईनची औषधे अवेलेबल आहेत आणि ते चांगल्या प्रकारे परिणामकारक पण आहेत. आणि दुसरं आहे ड्रग रेझिस्टंट TB. ड्रग रेझिस्टंट TB म्हणजे ज्यावर
फर्स्ट स्टेजचे टीबीची औषधे चांगल्या प्रकारे काम करत नाहीत. बॅक्टेरियामध्ये म्युटेशन झाल्यामुळे हा टीबीचा उद्भवतो आणि यावर सुद्धा ट्रीटमेंट अवेलेबल आहे. याचं ड्युरेशन थोडंसं 1 वर्षाचं, साधारण 1 ते 1.5 वर्षांची याची ट्रीटमेंट असते आणि ती सुद्धा गव्हर्नमेंटमध्ये फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. दुसरी गोष्ट, क्षयरोगाचं हे जे एमडीआर टीबीचं प्रमाण वाढीला लागलेलं आहे त्याला बऱ्याचशा प्रमाणात आपण स्वतः कारणीभूत आहोत. एक तर आपल्याकडे जे सार्वजनिक ठिकाणी खोकताना किंवा शिंकताना मास्क किंवा रुमाल जास्त वापरण्याबद्दल अजूनही अवेअरनेस नाहीये. यामुळे आपण स्वतः क्षयरोगाचे रुग्ण वाढवण्याला कारणीभूत ठरतो आहोत. आणि दुसरी गोष्ट, बऱ्याच वेळेस जे पेशंट मेडिसिन डिफॉल्ट करतात. डिफॉल्ट म्हणजे क्षयरोगाची औषधे चालू झाल्यानंतर 1-2 महिन्यानंतर पेशंटला बरं वाटतं, पेशंटचा ताप वगैरे जातो, खोकला कमी होतो, भूक वाढीला लागते आणि त्यानंतर मग पेशंट औषधे बंद करतात, मध्येच औषधे सोडून देतात. त्यामुळे मग बॅक्टेरियामध्ये बदल घडून येतो आणि बॅक्टेरियामध्ये म्युटेशन होतो, ड्रग रेझिस्टंट टीबीमध्ये बदलतो. त्यामुळे ड्रग रेझिस्टंट टीबीला जर टाळायचं असेल तर सर्वात प्रथम खोकताना शिंकताना मास्क वापरणं खूप जरुरी आहे. पेशंटच्या आजूबाजूला म्हणजे पेशंटचे केअर करणारे जे फॅमिली मेंबर्स असतील, डॉक्टर्स असतील, नर्सेस आहेत, त्यांनी सुद्धा मास्क वापरणं गरजेचं आहे. आणि दुसरं, पूर्णपणे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधांचा कोर्स करणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. यासोबतच जर आपण चांगले व्यसनांपासून दूर राहिलो, चांगला आहार घेतला, व्यायाम केला तर टीबी चांगल्या प्रकारे कंट्रोल. नमस्कार, मी डॉक्टर संदीप गायधनकर. मी वसई विरार महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये कन्सल्टंट फिजिशियन म्हणून कार्यरत आहे. आज जागतिक क्षयरोग दिन म्हणजेच वर्ल्ड टीबी डे आहे. या निमित्ताने मी तुम्हाला क्षयरोगासंबंधित काही गोष्टी सांगू इच्छितो. क्षयरोगाला आपण सामान्यतः टीबी या नावाने ओळखतो. तर या टीबीची लक्षणे काय असतात? टीबीमध्ये कोणत्याही व्यक्तीला 2 आठवड्यांपेक्षा जास्त खोकला राहणे, संध्याकाळच्या वेळेला मंद मंद असा ताप येणे, रात्री घाम येणे, छातीत दुखणे, दम लागणे, त्यानुसार ज्या ज्या अवयवांमध्ये टीबी होतो त्या त्या अवयवांची काही स्पेसिफिक लक्षणं देखील येऊ शकतात. टीबीमध्ये आपल्याला टीबीचं निदान करून त्याची ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं असतं. कारण टीबी हा आपल्या थुंकी वाटे इतरांना पसरू शकतो. भारत सरकारच्या NTEP या कार्यक्रमाअंतर्गत टीबीची ट्रीटमेंट आणि टीबीचं जे निदान आहे ते पूर्णपणे मोफत आहे. याचं निदान करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही नागरिक स्वास्थ्य आरोग्य केंद्रामध्ये किंवा ग्रामीण स्वास्थ्य केंद्रामध्ये जाऊन इथं तुमच्या बेडकांची तपासणी करून घेणे आणि त्यानुसारच जर गरज भासली तर रक्ताची तपासणी आणि एक्सरे ह्या इतर काही तपासण्या कराव्या लागू शकतात. फुफ्फुसांशिवाय इतर अवयवांमध्ये देखील क्षयरोगाची बाधा होऊ शकते. ते इतर अवयव म्हणजे लसिका ग्रंथिका, त्यानंतर आतडी, त्यानंतर गर्भाशय, त्यानंतर हाडं आणि सांधे आणि मेंदू आणि मेंदूच्या बाजूची वलय. या इतर प्रकारच्या टीबीला आपण एक्स्ट्रा पल्मोनरी टीबी असं संबोधित करतो. याची ट्रीटमेंट देखील क्षयरोगासारखीच आहे. यामध्ये देखील तीच औषधे वापरली जातात, परंतु आजाराच्या गंभीरतेनुसार आणि आजाराच्या जागेनुसार जे औषधं घेण्याची जो कालावधी आहे तो 6 महिने किंवा त्यापेक्षा अधिक असू शकतो. तर मला तुम्हाला यासाठीच मार्गदर्शन करायचं आहे की क्षयरोग हा पूर्णपणे औषध घेतल्यानंतर बरा होऊ शकतो. तर तुम्ही किंवा तुमच्या आसपास कोणी अशा प्रकारच्या त्रासांपासून पीडित असेल तर त्यांना तुम्ही स्वास्थ्य केंद्रात घेऊन जा, त्याची तपासणी करून घ्या आणि जर टीबी असेल तर त्याची पूर्णपणे ट्रीटमेंट घ्या. टीबीमध्ये कॉम्प्लायन्स म्हणजे जे औषधांना जे जोडून राहायचं आहे हे खूप महत्वाचं असतं. बरेच पेशंट. नमस्कार, मी डॉक्टर प्रणाली पाटील. मी चेस्ट फिजिशियन आहे आणि मी विरारमध्ये प्रॅक्टिस करते. आजचा आपण व्हिडिओ हा क्षयरोगाबद्दल अवेअरनेस निर्माण करण्यासाठी केलेला आहे. क्षयरोग म्हणजेच टीबी. जितका या रोगाबद्दल अवेअरनेस असेल तितका हा रोग भारतातून पूर्णपणे निर्मूलन करण्यासाठी आपल्याला मदत करू शकतो. क्षयरोगावरती इलाज आहे. शरीराच्या कुठल्याही भागावरती क्षयरोग होऊ शकतो. गोष्ट अशीच की क्षयरोगाचं योग्य निदान करणं, वेळेत निदान करणं आणि दिलेली ट्रीटमेंट वेळेत पूर्ण करणं हे क्षयरोगाच्या संदर्भात विजय मिळवण्याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. क्षयरोग कोणालाही होऊ शकतो.
कारण हा संसर्गजन्य आजार आहे. जेव्हा आपण खोकतो, शिंकतो, तेव्हा आपण बेसिक हायजीन जर पाळली नाही, खोकला कव्हर करण्याची, नाक कव्हर करण्याची, तर जर आपल्या शरीरात ऍक्टिव्ह क्षयरोगाचे जंतू असतात ते इतरत्र पसरू शकतात आणि त्या हवेतनं वावरणाऱ्या प्रत्येक माणसाला क्षयरोगाची लागण होऊ शकते. भारतात जागोजागी थुंकण्याची वगैरे जी सवय आहे त्या कारणाने क्षयरोग वेगाने पसरत आहे. आणि त्यात भरीच भर म्हणजे पहिले असा समज होता की क्षयरोग पहिल्या स्टेपपासून म्हणजे साध्या क्षयरोगापासून सुरुवात होते पसरण्यास, पण असं नाहीये. ऍडव्हान्स क्षयरोग पण आपल्याला डिरेक्टली होऊ शकतो. म्हणजे एखाद्या पेशंटला जर MDR TB असेल, तो जर तुमच्या समोर खोकला किंवा थुंकला, तर त्या थुंकीमधनं जर क्षयरोगांचं प्रसार होत असेल आणि जर त्याची तुम्हाला डिरेक्ट लागण झाली तर तुम्हाला MDR TB होण्याचे चान्सेस वाढतात. त्यामुळे कृपा करा आणि क्षयरोगाबद्दल आपल्या स्वतःला आणि नातेवाईकांना अवेअर करा आणि जागरूकता निर्माण करा. जर आपल्याला 2 आठवड्यांपेक्षा जास्त खोकला असेल, ताप येत असेल, भूक मंदावली असेल आणि वजन कमी झालं असेल तर त्वरित आपल्या चेस्ट फिजिशियनकडे जा. आणि नमस्कार दोस्तों, मैं डॉक्टर धर्मेंद्र दुबे, कंसल्टेंट चेस्ट फिजिशियन. मैं मीरा रोड और वसई में ब्रेथ केयर हॉस्पिटल में प्रैक्टिस करता हूँ. आज 24 मार्च है, वर्ल्ड टीबी डे. इसी उपलक्ष्य में मैं आप सभी को कुछ जानकारी देना चाहूँगा. भारत में विश्व की 1/4 टीबी का बर्डन पाया जाता है, यानी विश्व के 25% टीबी के केसेस सिर्फ भारत में पाए जाते हैं और हमें इस महारोग से निदान पाना है. भारत सरकार का लक्ष्य है कि हम भारत को 2025 तक टीबी मुक्त कर सकें और यह तभी मुमकिन है जब हम आम जनता और डॉक्टर्स को इस रोग के प्रति जागरूक कर सकें. टीबी से निदान पाने के लिए सबसे ज़रूरी है टीबी की जांच करने और टीबी की सही इलाज करना, यानी अर्ली डिटेक्शन एंड अर्ली ट्रीटमेंट. इस टीबी की सही इलाज से हम टीबी से 100% ठीक हो सकते हैं. टीबी की जांच करने में हम जितनी ही देरी करते हैं, टीबी उतना ही अब हमारे नज़दीकियों और परिवारजनों में फैलता है. टीबी सिर्फ ठीक करना ही हमारा लक्ष्य नहीं है, बल्कि एक से दूसरे को फैलने से भी हमें इसे रोकना है. एक से दूसरे से फैलने से रोकने से ही हम इसका रोकथाम कर सकते हैं और टीबी से निदान पाने में हमें आसानी होगी. तो आइए हम एक संकल्प करते हैं कि हमें ऐसी कोई भी लक्षणें हो या हमारे आसपास किसी भी व्यक्ति को ऐसी लक्षणें हैं तो बिना झिझक हम उसका टीबी का जांच करवाएं और टीबी पाते ही उसका सही इलाज करवाएं. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर राजेश ढोले विरार येथे मागील 20 वर्षापासून क्षयरोग तज्ज्ञ म्हणून काम करत आहे. आज जागतिक क्षय दिनानिमित्त तुम्हाला आरोग्याबद्दल आणि आहाराबद्दल थोडीशी माहिती देणार आहे. क्षयरोग हा रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यावर होणारा आजार आहे. या आजारापासून निरोगी राहायचं असेल तर तुम्हाला आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करावी लागेल. त्यासाठी तुम्हाला नियमित व्यायाम, अर्धा तास किंवा 1 तास रोज जेवढं जमत असेल तेवढा व्यायाम, योग्य संतुलित आहार म्हणजे चांगल्या प्रमाणात प्रोटीन्स, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स आणि व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स याची बरोबर प्रमाणात जर तुम्ही सेवन केलं तर तुमचं रोगप्रतिकारक शक्ती चांगली वाढते. तुम्हाला नियमित 8 तासाची झोप आणि जेवढं होऊ शकेल तेवढा आराम करणं, त्याने पण रोगप्रतिकारक शक्ती चांगली वाढते आणि तुम्हाला या आजारापासून लवकर सुटका होण्याची शक्यता वाढते. आज जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आपण हा पण करूया की आपल्याला राष्ट्रीय मोहीम चांगल्या प्रकारे राबवून आणि आपला देश क्षयरोगमुक्त व्हावा याची आपण पण करूया.